ऑलरेडी मला इथे भरपूर गाड्या दिसत आहेत. व्हायरल झालं आहे लोकेशन, त्यामुळे कसं आहे. हे बाबा या ओलाच्या शेजारी नाही लावत मी. भेंडी जळली बिळली काय करतो. हे जे कोणी आले आणि ज्याने कोणी घाण केली ना, परत तू इथे येऊ नको, लायकी नाही तुझी. पाण्याची इंटेन्सिटी काय आहे ना ती आधी चेक करू आणि मग पोहू. कारण की असं व्हायचं डायरेक्ट पाण्यात जायचो आणि पाणी घेऊन जायचं सरळ आम्हाला डॅममध्ये. यूट्यूबला व्हिडिओ नाही पडले तरी चालतील, पण राईड तर झाल्याच पाहिजे. माहिती आहे की अष्टविनायक राईड कंप्लीट करून खूप दिवस झाले, पण अजूनसुद्धा यूट्यूबला व्हिडिओ पडला नाही. पण त्याआधी हा व्हिडिओ येतो आहे कारण की यस, आजची जी काही राईड आहे ती एक शॉर्ट राईड आहे आणि त्या व्हायरल स्पॉटवरती चाललो आहे, जो की लोणावळा साईडला वाळवण डॅम आहे. त्या व्हायरल स्पॉटला आपण चाललो आहे. सकाळी 6:30ला आपल्याला निघायचं होतं, पण यस नेहमीप्रमाणे आम्ही आळशी पोरं लेट निघालो आहे. आता या राईडमध्ये माझ्यासोबत आहे आदित्य आणि विनय. ओ गाडीला फडकंसुद्धा मारलं नाही मी. तो बिचारा चालू गाडीमध्ये फडकं तरी मारतोय, त्याच्यापेक्षा आळशी झालो आहे मी. ठीक आहे, चला आपल्या राईडला तर सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वाजलेत 6:57 म्हणजे ऑलमोस्ट आपण अर्धा तास लेट आहे. काही विषय नाही, जास्त काही लांब राईड नाही आहे, जवळच आहे. पोचूया आपण आपल्या मीटिंग पॉईंटला. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. सध्या मी व्हिडिओ एडिटिंग तर करतोय, पण माझे ब्लॉग्स एडिट नाही करत आहे. तर एक म्हणजे फ्रीलान्सिंग सुरू केलं आहे आणि यस, आता मी दुसऱ्यांचे व्हिडिओ एडिट करून देतो आणि असं काहीशे पैसे कमवायला सुरुवात केली आहे मी. आणि या सगळ्या नादामध्ये आणि हा एक झाला, त्यानंतर दुसरं एक मी ॲज अ ट्रॅव्हल टीम लीडर म्हणून काम करायला लागलो आहे. तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे सकाळपर्यंत मी तिकडे बिझी असतो आणि मंडेला आल्यानंतर मी दिवसभर झोपतो. तर मंडेचा दिवस पण माझा त्याच्यातच जातो. त्यानंतर मला भेटतात फक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 4 दिवस. त्या 4 दिवसात मी माझी कामं उरकतो. त्यामध्ये मी फ्रीलान्सिंग करून व्हिडिओ एडिटिंगसुद्धा करून देतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपले व्हिडिओ कुठेतरी मागे राहिलेत. तर यस, आता मी माझं पुन्हा एकदा रिशेड्युलिंग करणार आहे आणि आपल्या व्हिडिओला प्रायोरिटी देत आपण आपली यूट्यूबची जर्नी पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी कळशी करणार आहे. Only one thing is important in life, bro, and that is कळशी. What? कळशी bro, the सातत्य. कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला यूट्यूबवरती आणि त्याच कन्सिस्टन्सी सोबत आपण आता नेहमीप्रमाणे इथे वाट बघणार आहे आपल्या 2 सवंगड्यांची. येऊ विनय आणि आदित्य. बाकी भाई लोक काय सनराईज होतोय आणि यस, आपला व्हाईट बिबट्या 1 नंबर. असं सकाळी निघालं ना की एक वेगळीच मजा येते. आणि आजचा काहीतरी असा काहीसा गेटअप आहे. 1 मिनटं मी जरा दुसरा कॅमेरा काढतो. वाव, आणि असा काहीसा सुंदरसा सनराईज होतोय आणि इथे आपला व्हाईट बिबट्या पोचलोय पुन्हा गेटला आणि आता वाट बघतोय विनय आणि आदित्यची. तर 6:30ला निघायचं होतं, सगळेच लेट आहेत. मी तर त्यांचा फोन आल्यानंतर उठलो आहे आणि यस, असं काही सातचा माझा गेटअप आहे. रायडिंग जॅकेट घातलं आहे, ग्लोव्ज घालणार आहे, खाली जीन्स आहे आणि नॉर्मल शूज आहे. कारण की राईड काही जास्त मोठी नाही आहे, शॉर्ट राईड आहे. आणि यस, फायनली आपले भाई लोक आलेले आहेत. विनयसुद्धा आला आहे. आणि अरे वा भाऊ कडं का. आदित्य फर्स्ट टाईम बाईक राईड करतो आहे माझ्यासोबत आणि फर्स्ट टाईम आला. चला विक्सर, BMW आणि आपला व्हाईट बिबट्या. आज नो रायडिंग टाईम का. आज का लेट आला. अजून न्यू रायडर हा काय करतो माहिती आहे का, हा स्वतः लेट करतो आणि दुसऱ्यांवरती नावं टाकतो. जाऊ द्या, चला राईड एन्जॉय करू. फायनली राईडला सुरुवात झाली आहे. हा आणि यार काय झालं आहे ना, ते ट्रिपला जातो आहे, व्हिडिओ एडिटिंग करतो आहे, त्यानंतर शॉपसुद्धा सांभाळतो आहे. एवढं पण काही बिझी नाही आहे, थोडा आळशी पण आहे मी. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना बाईककडे दुर्लक्ष होते आणि त्याचेच परिणाम की राईडला निघेपर्यंत मी बाईक वापरत नाही आहे. जी बाईक हातात येईल ती बाईक मी वापरतो आहे. त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे आणि त्याचाच परिणाम असा होतो आहे की आत्ता मी राईडला निघालो आणि माझ्या रिअर टायरमध्ये ना
हवा कमी आहे. आणि किती आळशी आहे हे बघा, मी 6 महिने झालेत ज्या काय आपल्या स्पोक रिम आहेत ट्यूबलेस त्या मी परचेस केल्यात, पण त्या अजूनसुद्धा मी इन्स्टॉल केल्या नाहीत बाईकमध्ये. मी चासी चेंज केली बाईकची, पण अजून माझ्या रिम अजून माझ्या रिम मी चेंज नाही केल्या. म्हणजे बघा घरामध्ये पडलेल्या आहेत नवीन रिम. भाई मी इथपर्यंत 0च्या रेंजवरती आलो आहे, म्हणजे अजिबात पेट्रोल नाही आहे. आणि ह्या रेंजवरती मी पेट्रोल पंपपर्यंत गाडी आणली आहे सोमाटणे फाटा. म्हणजे आळसपणाचा कळज गाठला आहे मी. कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला फ्यूल भरूया आणि मग पुढची राईड चालू करूया. यार किती धूळ, म्हणजे मी बाईक काढल्याने तसंच निघालो आहे. मी आंघोळ पण नाही गेली, काय सांगू तुम्हाला. मागच्या टायरमध्ये काहीच हवा नाही. हवा चेक करू ना, मतलब हवा भर नाही आहे, कमी आहे. 0 हवा होती, 0 हवा असताना मी इथपर्यंत पोचलोय. ठीक आहे, चला 40 कर ना, 40. आजची राईड जास्त काही मोठी नाही आहे, एक हार्डली 60 किलोमीटरची राईड आहे आणि रिटर्न 60 किलोमीटर यायचं आहे. तर जास्त काय मी आज काळजी घेतली नाही आहे. एक शॉर्ट राईड आणि कम्फर्टेबल राईड मला करायची होती. हा पण रायडिंग गिअर्समध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं ॲज कम्पेअर टू लाईक दिस. सो येस, रायडिंग गिअर्स वापरा. मी पण पुरेसे वापरलेत. ग्लव्ज घालायचे विसरलो मी, आणलेत मी. टँक बॅगमध्ये ग्लव्ज आहेत, थोड्या वेळाने घालतो मी. आता आम्ही कुठेतरी चहासाठी थांबणार आहे, कारण की कोणी चहा वगैरे पिलेला नाही आहे. मी तर पिऊन आलो आहे, कारण मला बायको आहे. आणि विनयचं तेच चाललं होतं की त्याच्याही घरी कोणी नाही, माझ्याही घरचे गावाला गेलेत. पण यस, आय हॅव माय बेटर हाफ विथ मी. सो मला चहा मिळाला सकाळी. हे दोघं आलेत बिचारे तसेच, सिंगल लाईफ. सकाळी सकाळी राईड सुरू करायची एक वेगळीच मजा आहे यार. कारण आजकाल इतकं गरमी वाढली आहे ना, त्यामुळे ही सकाळची थंडी हवा आहे ना खूप कमी वेळा अनुभवायला भेटते. आणि राईडमध्ये त्याच थंड हवेची ना आस लागलेली असते. आणि रायडिंग पॅन्ट न घालण्याचं हे एक कारण होतं की येताना भरपूर गरम होणार, त्यामुळे मी रायडिंग पॅन्ट घातली नाही आहे. आणि जास्त लांबसुद्धा जायचं नाही, सो ठीक आहे, चालतंय. आता कुठेतरी मस्तपैकी चहासाठी थांबूया, कारण की इतका सुंदर असा सनराईज होतोय. चहा पिता पिता ह्या छान अशा सूर्योदयाचा अनुभव आपण घेतलाच पाहिजे. तर एक चहा ब्रेक घेऊया. अठ्ठावीस मिनटं दाखवतोय, अजून 22 किलोमीटरचा रोड आहे. थोड्या दिवसापूर्वीच माझा एक मित्र गेला होता आणि त्याच्याकडूनच मी लोकेशनची लिंक घेतली आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक मी तुम्हाला शेअर करेल जर तुम्हाला या लोकेशनला जायचं आहे तर. तर अजून इथून 22 किलोमीटर आहे. पुण्यापासून हार्डली PCMC हार्डली एक 50 किलोमीटरच्या अंतरावरती हे लोकेशन आहे. लोकेशन खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे जेवढं मी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ना त्यामध्ये तर खरंच खूप सुंदर दिसलं आहे. आणि यस, विनयने ड्रोन घेतलेला आहे, तर ड्रोन शॉट्ससुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर पुढे लोकेशनला पोचल्यावरती आपण ड्रोन फ्लाय करूया. तुम्हाला हा लोणावळ्याचा टोल नाका लागेल आणि त्याच्यानंतर 300 मीटरवरनं तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे. तर आता तो राईट टर्नसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे वॅक्स म्युझियम आहे ना, तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, तो पुढचा बोर्ड. यस यस, हे बघा, हे अरेबियन मंदिर आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, किंवा मग तुम्ही त्या वॅक्स म्युझियमपासून पण जाऊ शकता.
तर ते वॅक्स म्युझियम आहे ना, तिथूनच या सरळ, कारण की इथून थोडं चुकल्यासारखं वाटेल तुम्हाला. तर हा बघा, हायवेपासून हा सरळ रोड येतोय, तर याच रोडने या. मी पण दुसऱ्याकडनं लोकेशन घेतलं आहे, मला पण माहीत नाही एक्झॅक्ट. बघूया आपण त्या लोकेशनने चाललो आहे, पोचतोय की नाही. तुम्हाला इथे एक हॉटेल लागेल, त्या हॉटेलच्या लेफ्ट साईडने यायचं आहे, कच्च्या रोडने. बॅक साईडला यायचं आहे आणि बॅक साईडवरून तुम्हाला असा हा रोड लागेल, पूर्ण ऑफ रोड आहे. सो काळजी घ्या, येताना व्यवस्थित या. जी मॅपची लिंक टाकली आहे ती तुम्हाला ते जे हॉटेल दिसतं आहे ना त्याच्या फ्रंटपर्यंत घेऊन येईल. तिथून तुम्ही लेफ्ट मारा आणि बॅक साईडला या हॉटेलच्या, आणि तिथून हा कच्चा रोड लागेल. इथून आपल्याला पुढं जायचं आहे. ऑलरेडी मला इथे भरपूर गाड्या दिसत आहेत. व्हायरल झालं आहे लोकेशन, त्यामुळे कसं आहे, हे बाबा या उगलाच्या शेजारी नाही लावत मी. भेंडी जळली बिळली काय करतो, तिकडं लावून मोकळत. विनेने टॉप बॉक्स आणला, पण त्यांनी त्याचं हेल्मेट टॉप बॉक्समध्ये ठेवले. ठीक आहे, तर त्यांनी लॉक आणलं होतं, तर ते लॉक मी यूज करतो आहे. आणि आमच्या दोघांचे हेल्मेट इथं पॅक केलं, आणि टँक बॅग मी मागे अडकवली आहे. कुठे गेली? हां, चला आता चला, आपल्याला छोटासा असा ट्रेक करायचा आहे. ए चला चला, थोडं दुर्लक्ष करा केसांकडे, कारण की हेल्मेट घातलेलं असतं, सो असा अवतार होतोच. आणि मी आंघोळ नाही गेली, बघूया आता पुढं आपल्याला पोहायला भेटतंय का, कारण पोहायला भेटावं. आणि आजचा दिवस सकाळ सकाळ मस्तपैकी पोहण्यात घालवावा अशी इच्छा होती. बघूया आता. यार रोड असं काहीतरी खडतड आहे, तर शूज नक्की घालून या. ओके चला जाऊया. पण रोड इकडूनच आहे का? अरे हे याचे रोड असतील रे भाई, काय म्हणतात त्याला, आपलं जे लाकडं तोडायला येतात गावातली लोक. वरती गेल्यावर कळत, कहीं ना कहीं तो पहुंचाएगी ये जिंदगी. आवाज दे लोकांना. हो भाई साहब, कडक. समोर डॅम आहे भाई. तर इथून तुम्ही वरती आल्यानंतर हे असं लोखंडी ब्रिज सारखं दिसेल तुम्हाला, आणि इकडे समोर डॅम आहे. तर या साईडला चाललोय मी. एक्झॅक्ट लोकेशन मला पण माहीत नाही. आलोय आणि सरळ जिकडं वाटेल तिकडे निघतोय. पोचतोय का बघूया लोकेशनला. हे अरे व्हिडिओ बघ ना भाई कोणाचा तरी. तिथून चालत जायचं आपल्याला. आणि हे जॅकेट ना नंतर त्रास देणार, गरम होणार, त्यामुळे इथे येऊन ठेवलं. इथे लपून ठेवलं आम्ही. आता येताना राहिलं तर ठीक. घे भाऊ ड्रोन, घे ड्रोन राहायचं इथं. बरं चल, मला तर काही टेन्शन नाही आहे. जॅकेट राहिलं नाही राहिलं गेलं तरी काही टेन्शन नाही. तसंही माझ्या जॅकेटची जी काही लाईफ आहे ना ती संपत आली, आणि हेल्मेट आणि जॅकेट मला नवीन परचेस करायचं आहे. सो मी निश्चिंत आहे. राहिलं तर राहिलं, नाही तर गेलं. आणि एक रील आम्ही बघितली, तर इथपर्यंत तर आम्ही बरोबर पोचलो आहे. आणि इथून आपल्याला 30 मिनटाचा ट्रेक करायचा आहे. चला 30 मिनटाचा ट्रेक तर आम्ही करू, पण यार एक चूक आमच्याकडनं झाली आहे की आम्ही कोणीही पाण्याची बॉटल कॅरी नाही केली. पाणी नाही आणले आम्ही, विदाऊट पाण्याचं आम्ही आलो आहे. आणि सकाळपासून मी फक्त 1 ग्लास पाणी पिलं आहे. पण यार हा डॅम एक नंबर. ए भाई ड्रोन शॉट घ्यायचा का इथं?
व्लॉगिंग करायची ना तर असे अँगल ठेवून आहे ना परत कॅमेरा घेण्यासाठी रिटर्न यावं लागतं आणि ह्या सगळ्या चक्करमध्ये ना आमचं वॉकिंगसुद्धा वाटतं. पाणी नाही आणलं आणि मला लागली आहे तहान. पाणी प्यायचं यार, कचरा आहे पण ठीक, थोडं पुढं जाऊया. होऊन होऊन काय होणार आहे, डायरिया होईल, दुसरं काय होणार आहे. 2-3च घोट पेले, चांगले. आणि जे सुंदर शॉट तुम्ही बघितले ना ते घेतले आपल्या विनयने. एक नंबर भाऊ. शॉट जे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण आपला ट्रेक कंप्लीट करूया. चल भाई, अजून ट्रेक करायचं कंप्लीट. तब्बल 30 मिनिटाचा ट्रेक करत करत आणि फायनली त्या डेस्टिनेशनपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहे. येस, हे आहे माझ्यासमोर ते डेस्टिनेशन. तर याच्या मागेच आहे जे की सध्या व्हायरल होतं आहे. चला जाऊया तिथे. आणि यस, मला पोहायचं आहे, खूप गरम होतं यार. आणि हे बघा, गाडी घेऊन आले यार, इथं बाईक घेऊन आलेत. पूर्ण रस्त्यावरती आम्हाला बाईकचे टायरचे मार्क्स दिसत होते. काय माहिती यार कुठून आणली त्याने गाडी. अरे यार, पाण्याचा आवाज येतो यार, एक नंबर आवाज येतो पाण्याचा, एक नंबर, मजा येते. यस, चला. देहेर साधन कामेर बाঁধন ফাঁসি দিয়া দিয়া বাঁধে ফাঁসি দিয়া দিয়া বাঁধে. कसं आहे, लोकेशन भारी आहे ना, पण यार हे जसं व्हायरल झालं ना तसं इथं कचरा वाढला. तर तुम्ही याल ना तर ही गोष्ट करू नका बरं का, ही गोष्ट करू नका. हे मूर्खपणा आहे हा. हे जे कोणी आले आणि ज्याने कोणी घाण केली ना, परत तू इथं येऊ नको, लायकी नाही तुझी. थोडं पुढं जाऊया यार. लोकेशन मात्र आहे ना, लोकेशन मात्र एक नंबर आहे, मजा आली. आवाजानेच इतकी मजा येते, काय सांगू तुम्हाला. वास कडक, खतरनाक, फुल वाहतं पाणी यार. इथं जरा प्रवाह संत आहे, तर आधी इथे उतरूया पाण्यात. पाण्याची इंटेन्सिटी काय आहे ना ती आधी चेक करू आणि मग पोहू. कारण की असं व्हायचं, डायरेक्ट पाण्यात जायचो आणि पाणी घेऊन जायचं सरळ आम्हाला डॅममध्ये. पोहता येतं आहे तसं दोघांना, बघूया चला. यार एक नंबर पाणी होतं, मजा आली पोहायला. इथपर्यंत इथे आहे ना शांत आहे पाणी आणि तिथला जो प्रवाह आहे ना खूप जास्त स्पीड आहे पाण्याला तिथे. तर यस, या भागातच पोहलो आम्ही, तिथे सुद्धा गेलो. आणि बाकी ड्रोन शॉट कसे वाटले, मस्त होते की नाही. तर यस, थँक्यू भाऊ, विनय भाऊ.
ड्रोन शॉट दे बाई, नाहीतर व्हिडिओमध्ये म्हणते ड्रोन शॉट व्हिडिओमध्ये ड्रोन शॉटच नाही. ठीक आहे चला, आम्ही काय पूर्ण पॅकिंग आमची करून निघूया इथून. आता भूक लागली आहे यार, पोहून मस्तपैकी भूक लागली आहे, मस्तपैकी जेवायचे. चला बॅग वगैरे पॅक केली आणि फायनली आम्ही आमची रिटर्न जर्नी चालू केली. चला आता जाऊया, बाईकजवळ पोचूया. बाईक यार खरंच खूप लांब लावावी लागते. काही लोकांनी आणली होती, माहीत नाही कशी आणली, पण आम्ही तर लांबच लावली. आणि मी सजेस्ट करेल की ट्रेक करत या, बाईक घेऊन येऊ नका पुढं. तिथेच सेफ आहे प्लेस बाईक लावण्यासाठी. सो आले तर चालतच या. चला आता डायरेक्ट बाईकजवळ पोचतो आणि मग आपण भेटूया. मी काय म्हणतोय, पण आपण आपले जॅकेट आणि ते कुठे ठेवले? कुठे ठेवले? रोडला. आणि ते नसलं मग काय नाही. आणि तू पोहायला कधी शिकणार? लग्न झालं. लग्न कधी करतोस? बघू. लाडले प्यारी समझ गई. 22 विनय आपल्याला लवकरच एक गुड न्यूज देणार आहे का नाही विनय? विनयचा बड्डे येत्या मे महिन्यामध्ये. त्यासाठी त्यांनी नवीन ड्रेस घेतलाय. पण तू लग्न करतोयस? हॅपी बर्थडे. हॅपी बड्डे ना. ठीक आहे. विनय सारखा मुलगा पाहिजे. बड्डेसाठी त्यांनी जोधपूर घेतली. कळलंच त्याच्या बड्डेच्या दिवशी आपल्याला. बर्थडेच्या आधीच कळून जाईल. बाई जाताना काय वाटलं नाही, आता जेव्हा रिटर्न चाललोय ना तेव्हा जाम आठवणीने काळजीने एक पाण्याची बॉटल घेऊन या. हां एवढं सांगू इच्छितो. आलो पण हा पिलो न विसरता बॉटलच नाही. माझ्या लक्षात होतं रे घरी, पण मला काय वाटलं बॅग घेतलं रे, मी काय घेतलीच नाही बॉटल. मला राहुलला ना, राहुलच अर्धा तास लेट आला. सगळ्यात पहिलं मी येऊन थांबलो होतो मीटिंग पॉईंटला. AI. तर यस फायनली पोचलोय जिथे आपण बाईक पार्क केली होती. आणि बाईक पार्क केली ना तेव्हा फक्त मोजून 4 बाईक होत्या आम्ही यायच्या आधी, आणि आमच्या 3 बाईक. आणि आत्ता बघायचं माझ्यासमोर किती बाईक्स आहेत तिथं. हे बघा भाई, फक्त आहे ना, फक्त 2 व्हिडिओ व्हायरल झाले ना की बस त्या प्लेसवरती गर्दी व्हायला चालू होते. त्याचा राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल. राहुलने पूर्ण दिली इन्फॉर्मेशन. चला फायनली आपलं जे काही डेस्टिनेशन होतं ते एक्सप्लोर करून झालं आहे. आणि आता निघतोय. 11:03 झाले यार. लवकर आलो ना त्याचा एक फायदा झाला की गर्दी होण्याच्या आत आमचं एक्सप्लोर करून झालं. आणि आता आम्ही रिटर्नसुद्धा निघालो आहे. आणि काही लोकांनी इथं येऊन वरती बाईक्स घालण्याचा प्रयत्न केला, पण जात नाही बाईक्सवरती, कारण की खड्डा आहे मध्ये मोठा. माहीत नाही वरती ज्या काही 2-3 बाईक गेल्यात त्या कशा गेल्या. आणि ठीक आहे, आले की इथेच बाईक पार्क करा, नका जाऊ वरती, जायचा प्रयत्न करूही नका. चला सिद्धू पंजाबी ढाबा. आता काय नाश्ता करायचा होता, पण जेवणच करू. पनीरची भाजी आणि बटर रोटी. आणि या हॉटेलची एक गोष्ट मला आवडली की ह्यांनी लोणचं दिलं आहे. आणि ते लोणचं ना असं घरगुती पद्धती, म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेलं लोणचं इथं. आणि खूप छान आहे ते, एक नंबर. लोणचंच जास्त आवडलं मला भाजीपेक्षा. मस्त जेवण झालं. आता आहे ना सुस्ती येते, झोपावंसं वाटतं. पण अजून आपल्याला अर्धा ते 1 तास राईड करावी लागणार आहे घरी पोचण्यासाठी. चला, ऊन पण भरपूर वाढलं आहे यार. कशा या उन्हाळ्यामध्ये ना कशा राईड होणार आहेत कुणाच ठाऊक. आत्ता तरी इथून निघूया आणि आपली आजची राईड कंप्लीट करूया. ऊन बघा, ऊन खतरनाक वाढले. या हॉटेलमध्ये ना मी फर्स्ट टाईम जेवलो. भाजी काही चांगली नव्हती यार, पण पालक खिचडी जी घेतली लास्टला ती मस्त होती, त्याने मजा आली. 11 वाजता राईड तसं जर संपवायची होती आजची, पण ठीक आहे, थोडाफार उशीर सकाळीच झाला होता आपल्याला, त्यामुळे मग आता जाताना पण लेट. कसं वाटलं आजचं जे लोकेशन आपण एक्सप्लोर केलं
ते सुद्धा कमेंटमधून नक्की सांगा. मजा आली यार, पोहायला खरंच खूप मजा आली. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना त्या ठिकाणी मी अजून 1-2 वेळा तरी नक्कीच जाईल. तर यस, असा काहीसा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा. बाय.